जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेत आहे। आज आपण चाललोय पुन्हा एकदा परल वर्कशॉप या ठिकाणी, कारण का आज आहे 15 ऑगस्ट आणि सर्वात प्रथम तुम्हाला तर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। आज आहे 15 ऑगस्ट, तरच म्हणजेच ना मित्रांनो, आज आहे धारावीचा सुखकर्ता याचा आगमन सोहळा आहे। म्हणजे धारावीमधला सर्वात मोठा गणपती बाप्पा याचाच आगमन आहे आणि याचबरोबर एक 4-5 अजून गणपती बाप्पांचे आगमन सोहळे आहेतच। एक तर आपल्याला दोन माहिती आहेत, दोन तर आपला परल वर्कशॉप आणि एक करिरोडच्या इकडून आहे आणि इतर आपल्याला माहिती नाही अजून। तसे आपल्याला आपले मंडळी म्हणजे मित्र आपल्याला काही भेटतील तिकडे, ते जसं सांगतील आपल्याला गायडन्स करतील, त्याचप्रमाणे आपण त्यांच्याबरोबर जरा फिरू। तर आता मी तुमचा जास्त टाइम नाही घेते मित्रांनो, सर्वात प्रथम तर आपण जाऊया परल वर्कशॉपला। पण तिकडे जाण्याच्या पूर्वी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे छोटीशी, अनेक तुम्हाला सांगायचं मित्र, तुमचा सगळ्यांचं मनापासून आभार, कारण का आपले चॅनलला 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि ज्यांनी केलं आहे खरंच त्यांना मनापासून आभार। आणि ज्यांना करायचं बाकी आहे मित्रांनो, लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, अजून पुढे अजून खूप सारे बाप्पांचे व्हिडिओ यायचे बाकी आहेत मित्रांनो तुमच्या भेटीसाठी। आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आणि गणपती बाप्पा मोरया ही कमेंट करायला तर विसरूच नका मित्रांनो। चला तर आपण निघूया आता परल वर्कशॉपला। मित्रांनो आपण आता परल वर्कशॉपला पोहोचलो, पण अजून इकडे काय अपडेट नाही आहे। धारावीचा सुखकर्ता याचं आगमन व्हायचं बाकी आहे, पण आपण आता जाऊया ना गणेश संकुलला। गणेश संकुलला कुर्ल्याचा महाराजा याचं सुद्धा आगमन आहे, तो दिलेला 10चा टायमिंग, पण माहिती आहे टायमिंगवरती कधी आगमन होत नाही। पण आता आपण जाऊ तिकडे, जाऊन बघूया काय तिकडे अपडेट आहे म्हणून तिकडची। तर थोड्या मिनिटांनी तुम्हाला तुम्ही देईलच। आपल्या इकडे बघा हा भाऊ भेटला आपल्याला, त्याचं नाव काय? आदित्य, माझं नाव आदित्य आहे। आणि या पाठीला एक बाजूला एक बाबू उभा आहे। तर आपण तिकडे जाण्यापेक्षा आता इथं आहे ना, आता होईल असं पण मला वाटतंय, अर्धा 1 घंट्यात तरी होईल आपल्या धारावीच्या सुखकर्ताचं। नाहीतर मग तेवढ्या लांब जाण्यापेक्षा मला इथंच बघून ना तिकडे जाऊ शकतो तू, असं नाही। हा 12चा टायमिंग आहे, 12 केला आम्हाला, 12चा आहे। आपण मी जरा तिकडे जाऊन तिकडचे अपडेट बघा, बाकीचे आपले युट्यूबर मंडळी यायच्या बाकी। तुम्ही कुठे तुम्ही येताय ना, तर आगमन चालू झाले आणि तुम्ही घरी जाऊन बसताय, या लवकर आगमनाला, आपल्या बाप्पाच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला। तर आपण जाऊया गणेश संकुलला। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। आपण ना सध्या तरी परल ते गणेश संकुल परल चालू आहे प्रयत्न। मूर्ती अजून कुठेच निघत नाही आहे, टाइम लागणार आहे बहुतेक तरी मूर्त्यांना। आपली काही मंडळी आहेत ना इकडे जमा झाल्यात। अरे आपल्याला बोललो जय श्रीराम बाईचा घ्या तुम्ही। काही मंडळी जमा झाले, तुम्हाला बोललो स्टार्टिंगला तसा। आता हळूहळू अनेक आपले मित्र जमाला चालू होत आहे। आता आपण बघूया, तुम्हाला अपडेट देतो मी। आपण आता चाललो आता चिंचपोकळीला, तिकडचा एक मूर्ती सुद्धा निघणार आहे तिकडून सुद्धा, आपण ती जाऊन बघूया काय अपडेट आहे। आलेलो आपण 10 वाजता, आता वाजलेत 12। काय माहिती ना बाप्पा एवढ्या का तरत असतात आपल्याला, तो सर आपण जाऊया चिंचपोकळी।
सारा निकल लिया
जांभूळवाडी. तर मित्रांनो आपण आता बरेचसे 504 गणपती बाप्पांचे आगमन बघितले. आताच जस्ट एक लाचचा आपण आगमन सोहळा शूट केलेला आहे. तो बाप्पा बाहेर येऊन थांबलेला आपल्यासाठीच आणि जस्ट तो निघाला लगेच. तर मित्रांनो आपला नशीब चांगला होता की बाप्पांचं आगमन आपल्याला या सुद्धा बघायला भेटला. तर हा बाप्पाचं आगमन होता म्हणजे हा कुंभारवाड्याचा बाप्पा होता. तो आपण जस्ट शूट केला मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओचा एंड आहे. तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी जर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज करा सबस्क्राईब. आणि ज्यांनी केलं त्यांचा मनापासून आभार मित्रांनो. आता आपण भेटू पुढच्या आगमन सोहळ्यामध्ये म्हणजे 17 तारखेला. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. आणि माझ्याबरोबर माझे मित्र आहेत ते बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जय शिवराय.